नाव गणेश नारायण चेवले. मी इथला कवठाळीचा आहे. माझं नांदेड पोलीसमध्ये सिलेक्शन झालं आहे. माझी तिसरी भरती आहे. मला जवळपास 3 वर्ष लागले. आणि सुरुवातीला इथं आलो ग्राउंड म्हणजे मी तर ग्राउंडला जवळपास 1-1.5 वर्ष ग्राउंड केलं. त्याच्यामुळे मला ग्राउंडला कधीच अडचण आली नाही. माझं म्हणजे इथं आल्यापासून एवढं ग्राउंड परफेक्ट झालं माझं. आम्ही आलं की नवीन काय करायचं, थोडे दिवस ग्राउंड करायचं. मग असं पाय दुखले म्हणून रूमवर झोपायचं. गिरीश सर आम्हाला उठवायच्या, फोन बंद करून झोपलो सर रूमवर यायचे गेला आम्हाला. आणि उचलून गाडी टाकून घेऊन यायची तसंच इथून पण रनिंग करायची. आणि माझ्या यशामध्ये आईवडिलांचा सगळ्यांचा हात आहेच, परंतु गिरीश सरांचा आणि खास करून इम्रान सरांचा खूप हात आहे. इम्रान सर थोडी चूक झाली इम्रान सर म्हणजे कशी असो ग्राउंडमध्ये तर सांगायची बरं. असे पर्सनल लाईफमध्ये चूक झाली की सांगायची सर की इथं चुकालाच तू आज केल्यास होत नाही. मी लय बघितली अशी मुलं आज केल्यास चुकलेली, तुम्ही करू नका. त्याच्यामुळे इम्रान सरांचा आणि गिरीश सरांचा खरंच मला लावा. आणि इथं आलो मी, तुम्ही सर्वजण वेळ काढून आमच्यासाठी आला. सरांनी आमच्या आईवडिलांचा सन्मान केला. आणि एवढं सिलेक्शन झाल्यास तुमचं तर होईलच, पण तुमच्या आईवडिलांचा आजपर्यंत सन्मान झालेला नसते. सिलेक्शन झाल्यास ती एक बाब लक्षात ठेवा की तुमच्या सिलेक्शनमध्ये तुमच्या आईवडिलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि सगळे गावात 4 लोक त्यांना मान देणार नाही, कधी न विचारणारे लोकसुद्धा फोन करणार सोयरे ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे चांगला अभ्यास करा. अभ्यासामध्ये फक्त एक गोष्ट माझी लक्षात ठेवा की आता आपण बसतो 4-5 अभ्यासाला आपल्याला वाटतंय 5 तास बसलो मी, 5 तास अभ्यास झाला, परंतु आपला तसं अभ्यास होत नाही. त्याच्यामुळे आपल्यापाशी फोन तर सर्वांपाशी आहेत. तुम्ही फक्त एक करा की फोनमध्ये आपल्या टॉप वॉच असतील. अभ्यासाला बसल्या तुम्ही पुस्तक उघडले टॉप वॉच लावत जा आणि बंद केलं की बंद करत जा. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आपल्या दिवसात किती वेळा अभ्यास होत आहे. त्याच्यानुसार तुम्ही तुम्ही तर आल्यास म्हणलं ग्राउंडचं सांगायची काही गरज नाही. तुम्ही असं करा तसं करा, तुमचं ग्राउंड तर होणारच आहे. तुम्ही अभ्यासात चांगली तयारी करा. दिवसात रोज 5 तास तरी मिनिमम अभ्यास करा आणि चांगला अभ्यास करा. धन्यवाद.